हे बघ ती आरू काढली, आरू आणि किती आरू. जम होती, किती जम मारली तू? अशी जम मारली? आता ती पट्टी वगैरे काढून टाकली तिने. दुखतंय तिचं? हा थोडस दुखतंय, सकाळी दिलंय औषध. क्लासला गेलेली आली ड्रॉइंग क्लासला परत. बाबा गेले कामाला. बाबा मध्ये जायचं ना त्या क्लासला? हा? ए, जायचं नाही बोलले बाबा आता? तिथे आता काही त्रास नाही, आता जेवली. नाही ना थोडा. बघू पिलू जरा. पिलू दाखव. कशी थोडक्यावर आहे ना? हा हो, मेन तेच ना, थोडक्यावर आहे म्हणून तीच भगवंताची तीच कृपा. कवळा हाड आहे ना? ती जाम उड्या मारते पण. उड्या नाही मारायच्या. तू स्कूल मध्ये किती उड्या मारते? किती उड्या मारते? असं मारते? हा असं करते. मंकी बोलणार माझं. आई बघी कुठे गेली? रचना बाहेर गेली? आई माझा किती वेळ लागेल यायला? कोणाला? वंश आत्ताच खाली गेला. कधी गेली रचना? रचना 11:30ला गेली असेल. आज काय झोपली नाही का? ड्रेस बदलला सकाळीच गेली ना ती. आली नाही का अजून? नाही. मी राहिली बरी दिवसभर कोण? राहिली ती. हा ती राहते, तिचं काही त्रास नाही. फक्त तिला काय भूक लागली तर बाकी इतर काय खात दुखतंय नाही. का तिथं? दुखतंय असं? दुखतं. औषध दिलेलं आहे, ते ठणका मारतो ना तिला. सकाळी दिलंय तिला औषध. म्हणजे पाय हे झालं का? मुस्कटलं तिचं? हा ते हे करते ना कुठलं Gymnastic करते. जिमनॅस्टिक. पाय थोडासा असा तिचा मुरगळला. झालं, हा. काय कोण कोण काढलंय हे सगळं पेंटिंग? जाते ना ती ड्रॉइंग क्लासला? हा आज काय नाही आली परत. आत्ता फक्त जेवायला दे आजी. तिला काय भात वरण भाजी तेच खाते, दुसरं काय तिला आवडतच नाही. तुमची बरी आहे तब्येत? हो माझा बरा आहे पाय, म्हणजे थोडाशी सूज होती, आता कमी झाली, पण चांगल्यापैकी झाली आता. म्हणजे चालतात बरे आता? हा आता बरं. एकदमच असं वाकडी चालत होते ना ती नाही, पण आहे थोडंफार. उठताना अजून त्रास होतोय. म्हणजे होईल होईल ते पण. आरूला कसे गेले पेपर? चांगले गेले. हो ना. आरू ओरडत आहे, ते बोलते एकदम सोपा गेला का ना. चांगला अभ्यास कर. तुझी कधी एक्झाम? दीदीचा काय अभ्यास चाललाय? दीदी बसले केमिस्ट्री करायला. हो ना. तेच आता 8 दिवस सुट्टी आहे तर चांगला. 8 दिवस आहे आणि नंतर 12 दिवस आहे. हो का? इंग्लिशला 12 दिवस आणि बायोला 12. हो का? बाय चलो बाय. बाय. अन्वेषाला सांग चांगला अभ्यास कर. चल चल. रचना भेटली असती बरं वाटलं असतं. हम्म. आत्याला भेटायला चाललोय, स्नॅक्स घेतोय. थँक्यू थँक्यू. And I appreciate what you do, the hard work you do from morning, then you give us a kick. थँक्यू सर. Yeah. I love Naisa, your mother-in-law, everyone I appreciate. And I always follow you. थँक्यू सो मच. Your dress. And I got to see your beautiful hair today. Where do you stay? The other year, oh, Parel College. Okay, it's nearby. Nice meeting you. Yeah, me too. असं होतं ना की नेहमी आपण ते बघत असतो आणि अचानक तुम्हाला बघतो तर एकदम असं ती फिलिंग आहे आता मला सध्या. रॅसनची अपडेट हो का? आलो छान वाटतं. कमी राहते. नेक्स्ट टाइम. नंतर कधीतरी. तो आता एकटी जॉबवर ना आला. Yeah, मी इथेच yeah. होती. आपल्याला damn cute. थँक्यू सो मच. And I love that in Marathi when this happens ना तर खूप असं बरं वाटतं बघायला. थँक्यू सो मच. तुमचे ब्लेसिंग्स आमच्यासाठी इम्पॉर्टंट. I saw him and I was like, अरे मी कुठे आहे? कोणी आहे की? चलो थँक्यू सो मच. चलो बाय. Bye bye. नवीन बस स्टँड आहे. हां हां. तिथे बसायचे ना असे हो, स्टॉल्स हो. लावायचे. ते सगळं तोडून थोडं बस बस स्टँड केलं. का असं काढलं? थोडी जागा खूपच टर्निंगला ट्रॅफिक होतं ना तिथे. खूपच रिकामं झालं. मजा नाही आली मला आज. पण तिला स्टोअर्स मध्ये करायचं होतं. ओके मग ठीक आहे. आम्ही स्टोअर्स मध्येच गेलो. मी तिला तेच म्हणते किती लोक बसायचे इथे, मस्त मस्त कपडे मिळायचे,
सगळेच गायब नाही, झाले. नाही, आता किती जवळजवळ 1 महिना पण हो ना, मग आता नाही बसणार परत. काय कंटिन्यू आता पण इथे पण करता सर्वीकडेच केले. अंधेरीला पण तेच करतो. जे ज्यांना सवय स्ट्रीटवर शॉपिंग करायची त्यांना किती हा. प्रॉब्लेम आहे. भाज्या बागेत वगैरे पण नाही दिसले मला. नाही, नाही. ते पण खूप कमी आहे. सकाळीच हो भाजी ना? तर सकाळीच आम्ही सकाळीच जातो. आता तुम्ही एका रील मध्ये दिसलात. शॉपिंगच्या? एकीने मला शेअर केलेला एक व्हिडिओ. मला ते एक तुला घाटकोपरला भेटलेली मला हा. म्हणजे दादरपासून मी प्रेम नाही, ओळखलं आणि तिने मला व्हिडिओ पाठवला म्हणजे तुमची आत्या या व्हिडिओ मध्ये. म्हणजे आत्या काय करतात दुसऱ्यांच्या व्हिडिओ मध्ये? तुम्ही पाहिलं का? अक्षरशः फुलं शॉपिंग चालली आत्यांची. मार्केटला काय इथे गेलेलीस ना मध्ये त्या खालच्या दादर bridge मार्केट. वर पनवेलला गेलेलीस ना तर फुलं घेऊन काहीतरी पुढे गेलेलीस तू. काय माहिती पण आहे मला मिळालं की नाही मी आली त्याच्यानंतर पण पुढे तरी आत्यानी बघ बुफे. तूच आणलंयस पराठा वगैरे. तू हे काय आणलं असते वडी? तू वडी आणली सकाळी फोन लावला होता शुभाला ना. आज? हा म्हटलं बरं का आम्ही यायच्या भेटायला आलो तू बाहेर पडलीस ना मला एवढा. तुम्ही बोला ना गणपती बाप्पा मोरया. मला वाटलं काय आईने 5 मिनिटं आधी कोणाचा तरी फोन होता तेव्हा त्यांनी तरी विचारलं पप्पीचा हा की तू आधी करंजेश्वरीला जाणार का शिर्डी. पप्पीचा फोन होता. आणि मग फोन ठेवला आणि मी कानात सांगितलं आईचं शिर्डीला जाऊ. बोलली आई मला. लगेच मेन आई रेडी झाल्या म्हणून मग आम्ही निघालो. नाही तर मी ह्याला सांगितलं समज इथे घरी. हा. हो, आम्ही 4ला पोहोचलो सकाळी. हो ना. किती वाजता रात्री निघाला? निघाला. रात्री निघाला? हा आम्ही 9 पर्यंत पनवेलमध्येच होतो. हा संध्याकाळी आला त्याच्यानंतर निघालो. आणि सध्या ईव्ही लाईफ चालू आहे ना आमची. बॅटरी संपली की थांबावं मग बॅटरी चार्जिंग त्याच्यासाठी बोलत होती चार तू गाडी ही चार्जिंग घेतलीस ना? मॉरी? हे वर- केले काय? रविवारचं. मग आता आम्हाला ठरवलेलं महाराष्ट्र कुठे विहार असते? माधव सिपी टँक. आणि केंद्र हा. तुम्ही गेले मला परवा भेटले ना वाणी दादरचं आहेत ते वाणी दाम्पत्य आहे. ते पण आहे वाडीला. ते कधी आहे तुमचं उद्या? नाही नाही, हे आता हे झाला झाला कार्यक्रम. कार्यक्रम. आता उद्या लहान उद्या लहान मुलांचं. मुलांचं म्हणजे आपलं 10वीचं कसं गॅदरिंग असतं तसं कर. आता मुलांना मग सुट्ट्या परीक्षेसाठी शाळा गावी वगैरे जातात ना. आता सुट्टी असते परत जून मध्ये चालू होणार. शाळा आम्ही विद्याच्या बहिणीला किती सांगायचो. तर तिला डोंबिवलीला राहतात. नाही, ती आता US ला आहे ना असते. ओके. मग तिला एक दिवस आमच्या दादर केंद्रामध्ये ना US चे भाऊ आलेले. मग ते आलेले त्यांना विचारलं मी तिकडे कुठे आहे का तर ती बोलली का बोलले ना असं जसं इथे जाताना काम तसंच तिकडे Relative आहे तिकडे. हो का? मग त्यांनी आम्ही कसे जातो भेटायला तसे त्यांनी US ला तिथले माणसं त्यांच्या घरी त्यांच्या गेले. घरी गेले. ते पहिला मग मुलगाच जायचा बालसंस्कार केंद्रात मग ती जायला लागली आता तिथे मिस्टर पण जातात. तिकडे आता संडेला असतं केंद्र. एकदा आवड निर्माण झाली की आणि थोडं चेंज होतं ना. आणि परीक्षा म्हणजे काय वाचन करायसाठी वाङ्मय कितीतरी वाङ्मय आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टी आपल्याला माहिती असते पण त्याच्या मागचं रिझन Reason लॉजिकली असतं. समजलं का आपल्याला त्यातला आनंद जास्त होतो. आणि कंपल्सरी 2 मुलांना पण आहे का? हा मुलांसाठी लहान मुलांचं असतं बालसंस्कार. बालसंस्कार केंद्र ना. ते त्याच्यात सगळे श्लोक गोष्टी पण कशा गुण नसतो. दर आठवड्याला एक गुण असतो. ते पण शौर्य असं आहे तर शिवाजी महाराज. डायरेक्ट नाही देणार ते गोष्टी रूप समजवतात. प्रत्येक वयाच्या वेगवेगळे वर्ग असतात. अच्छा. म्हणजे पहिली ते दुसरीचा वेगळा वर्ग, तिसरी ते चौथीचा वेगळा, चौथीचे 5वी ते 6वीचा वेगळा, असं वेगवेगळे वर्ग आणि प्रत्येकाच्या वयाला वेगवेगळ्या गोष्टी. वेगवेगळ्या हा, शिकवणाऱ्या बोलता नाही येत. मी परत आणि आले. 18 वर्षाची मुलं 5 वर्षाची मुलं म्हणजे येऊन नमस्कार केलं, थँक्यू बोलले, जेवण दिलं. म्हणजे ह्यांच्यासमोर आपलं दुःख काहीच काहीच नाही. आपण रडतो, आपल्याकडे हे नाही ते मला नाही. बाईकडे आम्ही गेलो ना दिदी आणि मी. हा. ती बाई पण बघत होती टीव्ही. आली दरवाजा उघडायला बोलत होती मला हे नाही. म्हटलं अगं ऐकतेस ना तर लोकांना पण काय काय बोलता पण येत नाही. बरोबर. दिसत नाही, बोलता येत नाही, हात नाही, काय काय नाही, पाय नाही. त्यांचं कसं आहे त्याच्यापेक्षा मी कितीतरी बरी आहे असा विचार कर. बरोबर. नुसतं मला दिसत नाही बोलून टेन्शन घेशील ना तर तू पुढे दुसते
तुला ते पण कमी होईल तुझं. आणि देव जेव्हा एक गोष्ट करतो तेव्हा दुसरी हा, त्यांना strong देव करतोच. स्ट्रॉंग देतो. त्या किड्या मुलांना काय घरातली लोक पण बांधतात पक्षी बिक्षी, त्यांना काय ते शिकलेत, इंजिनियर झाले, हो ना. पण कशी घरटी बांधतात, स्वतःचा सांभाळ करतात ना. आपण का अधिक करतो त्याच्यापेक्षा. तरी आपण रडतो. हा. हं? आपल्याला हेच मग- नाही ना तेच मग आमच्या नाही. तर आमच्या वाङ्मयात सांगितलंय ना की आपली मनुष्य जी भगवंताने निर्माण केले सगळं श्रेष्ठ आहे मनुष्य हम्म. आपल्याला केलं. सगळं मन चांगलं बुद्धी आहे. दिलाय, बरोबर. विचार करण्याची एक्स्ट्रा ते दिले दिले. म्हणजे आपल्याला पण बाकीचे त्याची पण- समज असणं पण गरजेचं आहे. त्यांच्या त्यांना आहे ना तेच आपण आहे, संसार करतो, मुलं होतात, आपल्याला तरी एक झालं तर काही बाकी लोक नाही. नाही घेत या हा. गोष्टींना. त्यांना असं वाटतं की देवाने आपल्याला हे हा. सगळं दिलं ना, ते टाइमपास आहे, आपण हा. याची मस्त खिल्ली उडवूया असं वाला टाईप आहे. ते सिरियसली घ्यायला आमच्या पाहिजे. श्रीसूक्त मध्ये पुस्तकात लक्ष्मी कशी पाहिजे वाजत गाजत येणारी. हम्म. काही काही लोक दाखवायचं नाही असं हम्म. वाटतं की नाही, पण काय नाही, भगवंताने दिले त्याला माहिती आहे किती दिले किती नाही. तुम्ही तिजोरी ठेवलं तरी चोरी व्हायची तर होणारच होणारच आहे. आहे. बरोबर. मग टेन्शनच कशाला. बरोबर. मग काय काय लोक असून पण राहत नाही हसल्यासारखं, हो. दाखवायला नको, लपून किंवा कंजूस सारखं तसं घ्या, नाही. काय पण हा. होऊ शकतं या मग हा त्याच्यात लिहिलंय आपला हात असा असतो ना तेव्हा इकडून पाडल, आपण देत गेलो ना का इकडे भरत राहतो असं आहे. वाचन कारण पाहिजे. हा प्रत्येक कारण गोष्ट कारण वाचली. ठेवलेलं पण कधी कधी पण दाखवतात पिक्चर मध्ये. हम्म. जमिनीत पुरतात, वाळवी लागते त्याला. बरोबर. पुरलेल्या पैशाला पण काय उपयोग आहे. चांगल्या गोष्टीसाठी म्हणजे मागायचंच भगवंताकडे, पण चांगल्या गोष्टीसाठी. पण एक समज असणं हा. फार गरजेचं आहे. नाही समजत काही लोकांना. आम्हाला पण इथे आल्यावर माझं लग्न झालं ना, म्हणजे आजी सासू होते माझी, दररोज पुसणार, रांगोळी काढणार, उंबरणार. हम्म. म्हणजे आपल्याला काय दिवाळीला, रक्षाबंधन आहे असंच आपण काढतो ना सत्यनारायणाला, दररोज काढणार. सगळ्या मद्राशी होते आमच्या बाजूला राहायला, त्या माझं लग्न झालं त्या त्यांचं बघून असेल. पण आम्हाला स्वाध्यायाला गेल्यावर समजलं उंबरटा पण आपला देव आहे. देव आहे. विचारतो कुठे चाललीस, शाळेत कुठे चाललीस, भाजीला कुठे चाललीस, तुझ्या भगवंताने जे निर्माण केले त्यांना भेटायला जाते. म्हणजे आपलं नातं रक्ताचं नसतं तरी भगवंत बनवणार आहे ना, त्याचं आपलं नातं एक आहे. समजलं ना? म्हणजे आपल्याला सांगता यायला पाहिजे बाबा तुझ्यासाठी पण मी उंबरटा ओलांडले. म्हणून तो बोलतो तुला 60 वर्ष दिली, 80 वर्ष दिली, काय केलंस, काय नाही केलं हा प्रश्न नसतो. पूर्वीच्या सासू लोक सुनबाईला विचारायचे एवढे पैसे दिले काय केले, हिशोब. तसाच तो हिशोब आहे, जिथे येणार तिथे जाऊन हिशोब द्यायला लागणारच आहे. म्हणजे एवढं सोपं कोण आपल्याला सांगणार नाही हो. म्हणजे अगोदर वाटतं आपल्याला तत्वज्ञान आहे, तत्वज्ञान आहे, भारी भारी आहे. आता मृत्युंजय मंत्र चालू झालाय ना, नुसतं हडबडून व्हायला होतं ऐकलं तर, किती त्याचा अर्थ सांगतात. म्हणजे पैसे भरून पण आपल्याला एवढं कोण सांगणार नाही. म्हणून त्याने सांगितलं कंपल्सरी मुलांना पण हा सांगतात ही लोक 2 पानं तरी दररोज वाचायचेच. संतांचे असे आठवले रोयाचे ते म्हणजे आपल्याला तर पैसा म्हणजे लक्ष्मी आहे असं नाही, विचारांची पण लक्ष्मी आहे, आपली वाणीची पण लक्ष्मी आहे. बाणकोर बाई असली तर आपल्याला हा. नाही, आता नाही येत ना ते. आता ते आता त्यांचे शरीररूपी नाही पण त्यांचे कॅसेट कॅसेट रेकॉर्डिंग रेकॉर्डिंग प्रवचन चालू असतं. म्हणजे दर म्हणजे आम्ही जात असताना आम्ही पाहिले त्यांना, मीने पाहिलं मी आम्ही अगोदरच जात होतो ना. खूपच आधी. हा. आपण बोलतो आपण आपली जी पिढी आहे ना ती कशी आपण आई वडिलांच्या बघून करणारे तरी आहोत. नेक्स्ट जनरेशन नाही. त्यांचं कसं आहे, त्यांच्या बुद्धीत जर तुम्ही समजावाल ना तर ते करणार. ते विचारतात प्रत्येक गोष्टी ते कशासाठी पण करायचं. केलं तर बरं, नाहीतर ते पण नाही. खूप वेगळं आहे आताचं जनरेशन, नाही ऐकून घेणारच नाही. नाही आम्हाला एवढं असं सांगितलं त्या दिवशी सांगितलेलं आपण हे करा ते करा, चांगलं करा मुलांना, का चांगलं पोटाला शिक्षण, चांगली नोकरी मिळेल, चांगलं मिळेल, सगळं चांगलं मिळेल त्याचं. पण संस्कारच नसले, डॉक्टर आहे, वकील आहे, पण त्याला माणूस जर चांगला नसेल तर उपयोग काय उपयोग आहे? पहिला माणूस चांगला व्हायला पाहिजे. म्हणजे बोलतात ना की मुलगा काय पण बनू शकतो, इंजिनियर, डॉक्टर, पण तो चांगला मुलगा पाहिजे, चांगला भाऊ पाहिजे, चांगला पती चांगला पाहिजे. समाजाचा नागरिक पाहिजे. तेच ना, डिग्री काय असतं सगळ्यांना, पण हा. एक ह्युमन बिंग हा. चांगलं होणं गरजेचं आता आहे. आपण जन्माला याच्या अगोदर शाळा बघतो, हं. पण संस्कार केंद्र कुठे चालतंय आपण बघत नाही. टाइम नाही, व्हॅल्यू नाही, पैसे नाही ना, की तिथे फी नाही. आणि आपण काय बोलतो की मला जे नाही भेटलं ते मुलाला भेटलं. मुलाला. हा.
पण आपण बाकी सर्व गोष्टी देतो पण त्याच गोष्टी मग main सांगितलं त्यांनी असं पाहिजे की तुम्हाला हे विचार जर वडिलांचं ध्येय जर पुढे न्यायचं नाही ना मग तुम्हाला वारशातलं पण काय मिळणार नाही. बरोबर. तुम्हाला सगळं पाहिजे, हं? सगळं हवं असतं पण आई वडिलांचे गेल्यावर कपडे बिपडे नको असतात पण पैसा दागिना बंगला त्याच्यावर तर पहिले सगळं पाहिजे. हा. आणि गेल्यावर असं होतं कधी ते कपडे फेकून देतात. मग कसं आहे ना सगळं लोकांचं सगळं म्हणजे म्हणजे सगळेच असते ते हा, खरं सेल्फिश म्हणजे नंतर पाठी माझच सगळं असं. आत्या काय देऊ नका तुम्ही का काय नाही चारच लागेल. आत्याने माझं फेवरेट पर्सन काकांची आठवण आली मला. हे काय? नवरत्न दिलेस ना ते नवरत्न आहे ना हो नवरत्न. असं नाही खाणार आत्या, नाही तू खाणार. खा. मला पण नाही आवडत स्ट्रॉबेरी. आम्ही स्ट्रॉबेरी वाले नाही आहेत. हो, तर मला पण नाही आवडत. मला फक्त पिशवी द्या. दे का? नव्हतं तिथं गाडीत ठेवू येणार. पिशवी देऊ? हो, मी घेते. सो आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे 7:30 आणि कालचा तुम्ही सगळ्यांनी ब्लॉग पाहिलाच असेल. जर नसेल पाहिला तर नक्की बघा. खूप धमाल केली आहे आम्ही. त्यानंतर मी आली ॲक्च्युली आत्यांकडे आणि माझा आणि सनीचा पुढे वेगळा प्लॅन होता म्हणून मग सनीसुद्धा आला हॉस्पिटल नंतर इकडेच दादरला. पण त्याची परत एकदा भेट झाली सगळ्यांची लाईक कोमल, कांचन. धनश्री आधीच निघून गेलेली कारण माहिती आहे ना मुंबईमध्ये मग नंतर एका टाइम नंतर ट्रेनमध्ये खूप गर्दी होते. पुढचा हा लेफ्ट राईट आणि सो आत्यांकडे बसलो. खूप वेळ गप्पा वगैरे मारल्या जसं की तुम्ही पाहिलं. आणि ॲक्च्युली मला आणि सनीला ना तो लेझर शो जो आहे 22 फेब्रुवारीपर्यंतच आहे जे आहे गेटवे ऑफ इंडिया येथे. सो ते जो शो आहे तो 7:30 ते 9:30 ह्याच दरम्यान. ते पण एव्हरी हाफ ॲन आवर नंतर तो शो आहे. तर तो शो असेल हार्डली 5 to 7 मिनिट्सचा मला असं वाटतं. सो तो आमचा ॲक्च्युली बघण्याचा प्लॅन होता. नायसाला पण दाखवण्याचा प्लॅन होता पण नायसा अजून तिला आहे पेन म्हणून मग ती नाही आमच्याबरोबर. मग आत्या वगैरे होते ना आत्यांकडे होतं म्हणून सनी म्हटलं की लागलं मला आत्या तू चला म्हणजे एक काय म्हणतात एक फेरी पण मारून येऊ आपण गाडीत आणि ते बघून पण येऊ. कारण इथून कसं ईस्टर्न फ्रीवेने आम्ही लगेच जाऊन मग त्यांना परत एकदा ड्रॉप करू शकतो. मग दादा पण होते. दादांना पण सांगितलं. आदित्यला सांगितलं आणि मग आता आम्ही गाडी घ्यायला आलो आणि मग त्यांना पिक करणार आणि मग निघणार. वहिनी आणि काव्या नाही आहेत. मी पोचलो. आत्या आणि दादांना तिथे सोडलं कारण शो चालू झालेला आणि पार्किंग करायचं होतं. सो मी पार्किंग करायला आलो इथे. मला वाटतं आम्ही जाईपर्यंत संपेल पण आदित्यला सांगितलं शूट करायला. ते आवाज पण आहे त्याला काहीतरी. हो म्हणजे फक्त ते लाईट लेझर शो नाही आहे. म्युझिक साऊंड अँड लेझर शो. लेझर अँड साऊंड शो असं म्हणतात ना काहीतरी. बॅक साईड आहे ताजची. कोणतं फायनली आम्ही पोहोचलो आहे.
डन. कसं वाटलं? आफ्टर एव्हरी 10 मिनिट्स आहे, पण ते मला वाटतं 8 मिनिट्समध्येच चालू झालं, पण छान आहे. आमचा हा ब्लॉग येईपर्यंत लेट होईल. उद्या लास्ट डे. उद्या लास्ट 22 हे टाक ना आपल्या स्टोरीवर, म्हणजे ज्यांना बघायला ते काय विकतात? चणे फुटाणे एवढं लाईट वीट मागून घेतात. फ्रीज मॅग्नेट पण आहे आपल्याकडे. फ्रीज मॅग्नेट जागा नाही राहिली आता. जागा नाही ठेवायला. किती रुपयाला देतो फ्रीज मॅग्नेट? बघू. गेटवे ऑफ इंडियाचा. छान आहे. हेवी बघ किती मस्त. हे वाले पाहिजे तुला? ते वाले. हा सिरामिक आहे. हां ते ये मुंबई ठाणा लागलं. अरे नाही, कुठे कुठे मिळतात? महाबळेश्वर, गोवाला पण मिळतात. मॅरिड वाला येस. थँक्यू. कशाला थँक्यू. मी चालू. बस जरा आराम कर. चला. या पडाल पडेल इथे. मिळेल ना तुम्हाला गाडी? चल बाय. आदित्य, all the best. सागरवाडा वाटलं. या तुम्ही. पाहुण्यांना घेऊन सरप्राईज विजिट. आता वाजले आहेत 11:15 आणि आम्ही आता घरी पोहोचतो. आजचा दिवस खूप छान होता. आत्यांना भेटून ॲक्च्युली ते सरप्राईजच झालं. त्यांना भेटून खूप छान वाटलं आणि त्यानंतर आम्ही ते लेझर शो बघायला गेलो. इट वॉज रिअली व्हेरी गुड. आणि ते ॲक्च्युली 22 फेब्रुवारीपर्यंतच आहे. आता होतं असं पण म्हणेल, कारण आज 21 फेब्रुवारी आणि हा ब्लॉग तुमच्यापर्यंत येतोय 23 फेब्रुवारीला. पण सुंदर होतं ते लेझर शो. आत्याला सुद्धा छान वाटलं. मग आम्ही त्यांना परत ड्रॉप केलं आणि मग आम्ही परत म्हणजे आता आम्ही घरी पोचलो आहोत. सो कसा होता दिवस? छान एकदम. हेक्टिक होता माझ्यासाठी पण तुझ्यासाठी पण. माझ्यासाठी तर एवढा हेक्टिक की सकाळी 5:15 मी उठली आहे. आता वाजले आहेत 11:15. मला खूप झोप येते. असं झालं की काही नको, मला फक्त बेड दिसतोय आणि मी झोपणार आहे असं वाटतं. एनिवेज, आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय. ते धावते ना. बरी झाली. आता शिकवलं परत बरं. किती क्यूट दिसते माझी. अरे पण ती धावते चांगली. आले हळूहळू हळू. नायसू हो का? पहिलीच झालं. नायसू लगेच नाही उड्या मारायची. तूच जरा कमी होते. फोन आला. आणलंय सगळं. आत्यांनी दिलं. हा, मी चालू नाही शकत, मी रन करू शकते. बघा हे दिलं मला आत्याने. मला आईला खास दे म्हणून. हो रे बघ, ते बघ काय दिलं आजीनी. केळीच केळी. तिला केळी आवडतात ना आणि हे दिले. अरे माझं प्लॅन नव्हतं ना जायचं त्यांचं हळदी कुंकू. आपल्याला स्वीटीताई आणि वहिनी. तुम्ही केलं वाटतंय? बघू नानी ना बघू. अरे पण तू चालते तर मला तो सांगत. छान तयार होती नंतर. आणि नानी ना वीस नुसते विस्कटून बस. नानी ना बघू. आई हा पण ठेवा वहिनी. नायसू नानी नानो बघू. नायसू बघू नानी नानो. अभ्यास चालू.